नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? मन मिळावा, काम करणारा. प्रशासक जास्त लक्ष देऊ शकत नाही, त्याच्यामुळं पब्लिकांचा हाल होतो. आमच्या भागात असा नगरसेवक पाहिजे की सगळी कामं करणारा, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणारा पाहिजे. कारण का नगरसेवक असल्याशिवाय सुविधा होत नाही आणि कुणाला सांगायला पण जाता येत नाही आम्हाला. हो ना, त्याचं कार्य आहे. क्षीरसागरांच्या माध्यमातून तो कार्य करतोय. 2007 पासून सनी दामचे कार्यरत आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टी ते पुढाकार आहेत आणि दीपाली वहिनी यांच्या उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा राहील. आमदार क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांनी कार्य पण केलेलं आहे. सनी अत्तिग्रे म्हणजे रोहन अत्तिग्रे, तो पण शिवसेनेत भरपूर दिवस म्हणजे कार्यरत आहे. अत्तिग्रे फॅमिली सगळ्यांना मदतही करते आणि कुठल्याही अडचणीला येतात. दीपाली अत्तिग्रे तरुण तर आहेच, पण सगळ्यांची मन मिळावपणाने बोलणारी व्यक्ती आहे. रोहन अत्तिग्रेचं काम 20 वर्ष शिवसेनेबद्दल आहेच. बराचसा अनुभव आलाय त्यांच्याकडनं. खरंच त्या खूप चांगल्या आहेत, उत्तमच आहेत, त्यात काही वादच नाहीये. त्यांना जर संधी दिली तर त्यांनी सोनं करून खरंच दाखवावं. माननीय राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून ओढून आणून करण्याचं काम हे सनी गेले 15 वर्ष अविरत करतायत. दीपाली वहिनींच्या बद्दल सांगायचं झालं, त्यांचं शिक्षण चांगलं आहे, समाजाशी त्यांची नाळ चांगल्या पद्धतीने बांधलेली आहे. एक महिला नगरसेवक म्हणून उत्कृष्ट असं काम करतील असं माझं मत आहे. सनीदादांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या त्या वहिनी सुद्धा प्रभागात फिरत असतात. साहेबांचा शिलेदार म्हणूनच त्याला ओळखलं जाते. ऐन थंडीमध्ये आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण जे आहे ते आता तापू लागलेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार कोण याबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या आता जोर धरू लागलेल्या आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या प्रभागातील नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतोय. आणि मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि या प्रभाग क्रमांक 6 मधील मस्कुती तलाव परिसरामध्ये मी आता काही नागरिकांशी संवाद साधणार आहे आणि जाणून घेणार आहे त्यांच्या मनातला नगरसेवक हा कसा असावा. मित्रा, तुला काय वाटतंय? तुमच्या भागामध्ये कामं झालेलं असं दिसलं का? कामं झाले परंतु कसं माहिती आहे का, काही आता येत्या वर्षात 10 वर्षांनंतर जे काय निवडणूक आता लागलेलं आहे ते आमच्या मतीन तरी की आता आमदार राजे क्षीरसागर साहेब दादा यांच्या झाले 2009 ते 2007 पासून सनी दामचे कार्यरत आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टी ते पुढाकार आहेत. तरी भागातील आणखी काही चांगल्या गोष्टी, महिला रोजगार या जरा कमतरतेत आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी नवीन चेहरा म्हणून आमची तरी म्हणजे प्रबळ इच्छा अशी आहे की नवीन चेहरा भागाला मिळेल आणि दीपाली वहिनी यांच्या उमेदवारी जाहीर करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा राहील. यासाठी आमचे प्रयत्न आहेत. कामाचं काय बऱ्यापैकी होतात, पुढे जातात, थांबतात, पण नवीन चेहरा असणं हा कधीही चांगला. नवीन चेहरा असणं पण बाकीची जर प्रभागातला जनसंपर्क असेल किंवा लोकांना भेटणं असेल, त्यांची कामं वैयक्तिक असतात, या कामं करण्यात रोहन अत्तिग्रे आणि त्यांची पत्नी ज्या काही दीपाली अत्तिग्रे आहेत यांच्या माध्यमातून झालीत का? होय, झाल्या तर बऱ्यापैकी. आता काही जरी इथं लेडीजचा जो कार्यक्रम कुंकुमार्चन म्हणा किंवा इतर जनसेवा म्हणा किंवा जे काय आता कोविडमध्ये पण त्यांनी बऱ्यापैकी लसीकरणाचं स्वतःहून रोंद आणि इतर पण गोष्टी बाबतीत कोणत्या गोष्टी समस्या आहेत कोणत्या नाहीत त्या गोष्टी पोरांच्या मागे म्हणजे खंबीरपणे उभारणं म्हणा. कोणाला काही अडचण असली दवाखान्याची जी असते, दादांच्या इथून ज्या फंडातून गोरगरिबांसाठी निधी मंजूर किंवा जाऊन त्या कामात स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी बऱ्यापैकी आमच्या भागात केलेला आहे. त्यामुळे कधी ते कोणाचे असं कोण माझा कोण तुझा असं का न भेदभाव करता त्यांनी प्रत्येकाच्या म्हणजे सामाजिक माणसाच्या हाकी धावून गेलेलं आहे. त्यामुळं कसं आहे, एक अशा धडपडी आणि असं व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसाला संधी देणं मला तरी योग्य वाटतं आम्हाला. नक्कीच. आता बघायला गेलं तर या प्रभागामध्ये अनेक प्रबळ दावेदार आहेत. यामध्ये दीपाली अत्तिग्रेंना लोक मतदान का करतील? का म्हणजे आता त्यांचा जर बघितला आणि त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोनात जरी अभ्यासू पण आहे, त्यांचं नॉलेज पण आहे, शिक्षण पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे माणसाला कसं आहे की कोणते कार्य करा मला त्यासाठी शिक्षण बऱ्यापैकी लागतंच. त्यांचं शिक्षण पण बऱ्यापैकी चांगले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बोलणं वगैरे चांगलं आहे, स्वभाव त्यांचा शांत स्वभावाचा, कोणाला म्हणजे असं म्हणजे वाईट बोलणार किंवा बाबा डायरेक्ट रागाबरा बोलणार नाही. सर्व गोष्टींना ते म्हणजे विचारपूर्वक गोष्टी घेणार. त्यामुळे त्यांना जर ह्या गोष्टीनं उमेदवार भेटून त्यांना जर नगरसेवक पद असं भेटलं तर आणखीन पुढे भविष्यात त्यांना पण चांगल्या गोष्टी प्राप्त होतील किंवा त्यांच्या माध्यमातून चांगल्या भागात विकास होईल. फक्त हाच आमचा दृष्टिकोन आहे. नगरसेवक पाहिजेच.
कारण नगरसेवक हा करतोय ना आमची जे रखडलेली कामं असतात ते रस्त्याची कामं, गटाराची कामं, असं म्हणजे दवाखान्याचं, म्हणजे असं कोण हे असलं तरी आजारी पडला तरी माणूस बघायला यायला पाहिजे ना, तसं नगरसेवक हा पाहिजेच. बर, आता काय वाटतंय तुमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आता दीपाली अत्तिग्रेंचं नाव जरा चर्चेत आलेलं दिसतंय. हा काय त्यांचं काय वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे? हा त्या घरोघरी येऊन सगळ्यांना विचारपूस करतात ते नशा बर, की कोण आजारी आहे का, म्हणजे काम काय रखडले का तुमचं, म्हणजे काय रस्ते चांगले आहेत का, गटार चांगले आहेत का, असं त्या येतात विचारून जातात. कामं तरी होतात का त्यांच्या? होतात. इथं आता कोरोना काळामध्ये लई प्रॉब्लेम झालेला, या सगळ्या परिसरामध्ये नोकऱ्या गेलेल्या, त्या वेळेला त्यांनी लोकांसमोर आलत्या तरी का? हो, आल्या होत्या. तो त्यावेळेला आल्या होत्या, धावून आल्या होत्या, सगळ्यांना विचारपूस करायच्या. कोरोनाच्या वेळेला कशा प्रत्येकाच्या घरी कसं कोरोना असल्यामुळे कोणी कुणाचे जाऊ शकत नव्हते, तरी पण त्या विचारून जायच्या कोण आजारी आहे का, कोणाचं काय आहे का, काय असलं तर सांगा, आम्ही पुढवून बघू, असं येऊन सांगून जायचे त्या खरं. बर, गल्लीत हा नगरसेवक पाहिजे. बर, प्रशासक जास्त लक्ष देऊ शकत नाही, हा, त्याच्यामुळं पब्लिकांचा हाल होतो, बरोबर, स्वच्छता होत नाही. त्यामुळं कॉर्पोरेटर कसं की सगळ्या भागातनं फिरू शकतो, स्वच्छता सगळीकडे बघत सकाळी 7ला जो बाहेर पडतो, संध्याकाळी सकाळी 9 नंतर तो 9 वाजेपर्यंत फिरत असतो. बर, आता तुमच्या या भागात बघायला गेलं तर दीपाली अत्तिग्रे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत, त्यांनी केलेली आहे. हा, काय वाटतंय त्यांच्याकडं, त्यांना लोक मतदान का करतील असं तुम्हाला वाटतंय? भागातील कार्यकर्ता आमचा सनी अत्तिग्रे आहे, त्याची मिसेस आहे, त्यामुळं भागातील सगळे नामवंत त्यांना ओळखतात. बर, त्यामुळं त्याला मिळण्याची इच्छा आहे. बघू, आपलं पब्लिकच्या ह्याच्यावर आता बघायचं. पब्लिक तरी आपल्याला त्यांना जर तिकीट मिळालं, उमेदवारी ते फाईट देणार, बर, चांगली फाईट देणार. पण त्यांचा भागात संपर्क आहे, कामं करणं आहे, सगळा आहे. सनीचा सगळा भागातलं सगळा आहे. काय सांगाल, आता महापालिका निवडणुका लागलेल्या आहेत, आपल्या प्रभाग क्रमांक 6 मधनं दीपाली अत्तिग्रे यांचं नाव लय चर्चेत आलेलं आहे. काय वैशिष्ट्य आहे त्यांचं, काय तुम्हाला काय वाटतं, त्यांना लोकांनी मतदान का करावं? त्यांचं आता काय भविष्य आता चांगलं करतील अशी हे आहे त्यांचं. त्यांचे पतिदेव पहिल्यापासून शिवसेनेत कार्यरत आहेत. बर, 2007 पासून बरेच वर्ष आहेत ते. आता बघूया पुढील त्यांना म्हणजे कार्यास व्यवस्थित व्हावं ही इच्छा आहे. बर, आणि कोल्हापूरच्या ज्या समस्या आहेत गल्ली गल्लीच्या, ज्या मुख्य कचरा उठाव, पाणी समस्या, ह्या पूर्णपणे क्लिअर व्हाव्यात ही इच्छा आहे. मित्रा, तुला काय वाटतंय, नगरसेवक बरा की प्रशासनाचा कारभार चांगला वाटला? नगरसेवक. का रे? कारण की कामं होतात ना, कारण की लोटणाऱ्या बायकात मग प्रशासन असलं की त्या टाइमपास वगैरे करतात. बर, मग नगरसेवक कसा सांगू शकते की त्यांना काम करा, हक्क म्हणजे त्यांना काम कराबद्दल सांगू शकते. आता ही परिस्थिती अशी आहे की जेव्हा नगरसेवकचे इलेक्शन लागले नाही तेव्हा बायका टाइमपास वगैरे म्हणजे कचरा उठाव, नेहमीप्रमाणे स्वच्छता फवारणी वगैरे ही काही या भागात होत नाही. बर, मग नगरसेवक नसल्यामुळे लक्ष द्यायला कोणी नाही. बरं, आता काय वाटते तुमच्या प्रभागात कसा नगरसेवक पाहिजे? नगरसेवक असा आमच्या भागात असा नगरसेवक पाहिजे की सगळी कामं करणारा, म्हणजे भागात लक्ष देणारा, बर, असा नगरसेवक पाहिजे. कोण आहे तुझ्या नजरेत असं काय बघितलंयस? दीपाली अत्तिग्रे, म्हणजे त्या पण चांगल्या आहेत. बर, शिवसेनेकडनं त्यांना तिकीट मिळेल असं वाटतंय का? वाटतंय की, कारण की ते शिवसेनेत 20 वर्ष झटल्यात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या बरोबर, त्यामुळे मिळू शकते. बर, नगरसेवक पाहिजे. नगरसेवक का हो? नगरसेवक नेहमी आपल्या संपर्कात असतो. ऑफिसवर जाणं प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. बरोबर, नगरसेवकाच्या घरात गेले तर तो आपल्या अगदी अस्तिवाईकपणे चौकशी करत असतोय, किंवा तो स्वतःहून त्या गोष्टीत प्रशासनाच्या माध्यमातून काम करण्यास तो तिथनं पुढची ताकद लावत असतोय. बरोबर. तुमच्यामध्ये तुम्ही एक कोल्हापूरकर नागरिक आहात, काय वाटतंय नगरसेवक कसा असावा? नगरसेवक संपर्कात राहणारा पाहिजे,
लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणारा पाहिजे. हा. आता या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये रोहन हत्तीगरे यांच्या पत्नी ज्या आहेत दीपाली हत्तीगरे या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसत आहे. त्यांची चर्चा सध्या सुरू आहे. काय वाटतंय त्यांना लोक मतदान का करतील? मतदान ते संपर्कात आहेत. आमदार क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांनी कार्य पण केलेलं आहे. त्यांचे सासरे संभाजी हत्तीगरे खास करून ते लोकांच्यात मिसळून अगदी त्यांचा संपर्क पण मोठा आहे. त्यांचा बोलण्याची पद्धत किंवा लोकांशी आस्तेवाईकपणे बोलणे हे त्यांच्या संभाजी हत्तीगरे यांनी जास्ती केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघून त्यांच्या सुनबाईंना मतदान करण्यास किंवा साथ देण्यास आमची काहीही हरकत नाही आहे. काय वाटतंय आता त्या शिवसेनेकडून या रिंगणात दिसतील का असं वाटतंय का? कारण रोहन हत्तीगरे यांचा अनेक वर्षांपासून शिवसेनेतला असलेला संपर्क, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी भरपूर कार्य केलेलं आहे, तर शिवसेनेतनं त्या रिंगणात दिसतील का? कोणाच्याही माध्यमातून त्या येऊ द्यात आहे. आमचा म्हणजे बऱ्यापैकी आमच्या संभाजी हत्तीगरे हे अगदी स्नेह असल्यामुळे किंवा त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करण्यास काय आमचं हरकत नाही. नगरसेवकच पाहिजे. का हो? कारण का नगरसेवक असल्याशिवाय सुविधा होत नाही आणि कुणाला सांगायला पण जाता येत नाही. आम्हाला प्रशासनाला काय जाऊन प्रत्येक वेळेला सांगू शकत नाही. बरोबर. आपल्या आजूबाजूला जो नगरसेवक असेल त्यांना सांगणार आम्ही आमच्या प्रतिक्रिया. आता काय वाटतंय तुमच्या या भागामध्ये आता सनी हत्तीगरे, रोहन सनी हत्तीगरे यांच्या पत्नी दीपाली हत्तीगरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय त्यांचं कामं तशी आहेत का भागामध्ये? हो, भरपूर कामं केलेली त्यांनी. कोविड काळात त्यांनी लोकांना मदतही केलेली आहे. परत कुठल्याही कार्याला हाक मारलं तर ते काय नाही म्हणत नाहीत. कुठल्या अडीअडचणी असतात तरी त्या सोडवतात. आणि सनी हत्तीगरे म्हणजे रोहन हत्तीगरे तो पण शिवसेनेत भरपूर दिवस म्हणजे कार्यरत आहे. त्यामुळे त्याला तिकीट मिळणं हे महत्वाचं आहे. कारण का तो प्रत्येक गोष्टीला धावत आलेला आहे. आणि त्याची मिसेस, त्यांचं पूर्ण खानदान म्हणजे असं हत्तीगरे फॅमिली सगळ्यांना मदतही करते आणि कुठल्याही अडचणीला येतात. नगरसेवकच हवा, कारण नगरसेवकाचा कारभार आहे कसा भागाभागात फिरून आणि दक्षता घेणारा असतो. आणि साफसफाई आता तरी रस्त्याची अवस्था तुम्ही बघितलीच आहे कशी झालेली आहे. ती गाडी चालवताना अक्षरशः खांद्याचे खिळखिळे होत आहेत. कारण मी सगळं अनुभवते ही गोष्ट. आणि नगरसेवक कधीही चांगला भागात. येणाऱ्या नगरसेवकाकडनं नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा? आमच्या भरपूर अपेक्षा झालेल्या नगरसेवकांच्याकडून होत्या आणि येणाऱ्या पण नगरसेवकांच्याकडून आहेतच. कारण येणारा नगरसेवक हा तडफदार आणि तरुण असावा. कारण पुन्हा पुन्हा जुन्या लोकांना संधी द्यायला काय अडचण नाही आहे. कारण जुने पण नगरसेवक आमचे चांगले आहेत दोन्हीकडचे, त्यामुळे द्यायला काय अडचण नाही. पण नवीन उमेदवाराला जर संधी दिली तर संधीचं सोनं करतील त्या. नक्कीच. आता नवीन उमेदवार तुम्ही पाहिजेत, तरुण पाहिजेत, शिक्षित पाहिजेत असं तुम्ही म्हणताय. आता सध्याच्या घडीला या प्रभाग क्रमांक 6 मधून रोहन हत्तीगरे जे आहेत ते उपशहरप्रमुख शिवसेनेचे, त्यांच्या पत्नी दीपाली हत्तीगरे या निवडणूक लढवत आहेत. काय वाटते त्यांच्याबद्दल, तुमच्या काय भावना आहेत? आमच्या भावना म्हणजे दीपाली हत्तीगरे तरुण तर आहेच, पण सगळ्यांची मन मिळावूपणाने बोलणारी व्यक्ती आहे. परत रोहन हत्तीगरेचं काम 20 वर्ष शिवसेनेबद्दल आहेच. भागात तो फिरतो किंवा काम करतो शिवसेनेच्या ह्याच्याबद्दल, त्याचं हे चांगलं आहे. तर संधीचं सोनं करतील त्या असं मलाही वाटते. दीपाली हत्तीगरे भेटतात का? हो, भेटतात, विचारपूस करतात, चांगली करतात, बोलतात. तुम्हाला काय वाटतंय या प्रभागात आता दीपाली हत्तीगरे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय? त्या खरंच कामाच्या आहेत का? नाही, बराचसा अनुभव आलाय त्यांच्याकडनं. खरंच त्या खूप चांगल्या आहेत, उत्तमच आहेत, त्यात काही वादच नाहीये. त्यांना जर संधी दिली तर त्यांनी सोनं करून खरंच दाखवावं, म्हणजे जेणेकरून परत आम्ही त्यांचा विचार करण्यात येईल. आणि आताही त्यांना जर संधी दिली तर नक्कीच चांगलं करतील, यात काही वाद नाही. शिवसेनेतून लढवण्यास त्या इच्छुक आहेत. काय वाटतंय शिवसेनेकडनं त्या लढल्या तर कसा परिणाम होईल त्याचा? शक्यतो आता आम्ही इतक्या वर्षाचे आहोत, आम्हाला प्रत्येक वेळी इतक्या वर्षात आम्हाला शिवसेनेकडचीच ओढ आहे. आणि शिवसेनेकडनं आलेला माणूस किंवा आलेला उमेदवार हा नक्कीच चांगला असतो, त्यात काय वाद नाही. शिवसेनेकडनं त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटतंय का? नक्कीच, त्यांची कामं तशी आहेत त्यामुळे मिळणार शक्यता आहेच, त्यात काही वादच नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, शिवसेना विचार करेल का त्यांच्या उमेदवारीचा? विचार करावा शिवसेनेनं त्या गोष्टीबद्दल. नगरसेवकच चांगला पाहिजे, कारण का आयुक्तांच्याकडे सगळा कारभार असतोय. आज गेली 5 वर्ष भागाचा विकासच नाही आहे. कारण एक व्यक्ती किती त्या ठिकाणी लक्ष देणार?
तरी नगरसेवकच लक्ष जातीनिशी देऊ शकतात. नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? मन मिळावा, काम करणारा, विचारपूस करणारा, प्रत्येकाची कामं जातीनिशी करणारा पाहिजे. काय वाटतंय तुमच्या नजरेत असा नगरसेवक होण्यासारखा माणूस कोण आहे? आता 4 मतदान आहेत. बरोबर. एक तर नंदू मोरे, म्हणजे जे संपर्क आमच्या भागात होते ते सांगावले. एक आबा गवंडे होते, नंदू मोरे होते, आणि आता हे सनी जो आहे म्हणजे आमचा रोहन आतेकर, सॉरी त्यांना आम्ही सनी म्हणतोय, रोहन आतेकर, त्याचं कार्य आहे क्षीरसागरांच्या माध्यमातून तो कार्य करतोय, आमच्या कानावर आहे. तो विचारपूस करतो, सहकार्य करतो क्षीरसागरांच्या माध्यमातून. तर त्यांच्या मिसेसला मतदान करण्यात काय हरकत नाही, कारण त्या सुद्धा मनमिळाव आहेत, विचारपूस करतात, ओळखीच्या आहेत. त्यांना जर नगरसेवक केलं तर त्या करू शकतात, पुढे काम करू शकतात. क्षीरसागरांच्या माध्यमातून त्या पुढे जाऊ शकतात. बर. आता काय वाटतंय त्या शिवसेनेकडून त्या निवडणूक लढवायला इच्छुक आहेत, शिवसेना विचार करेल असं वाटतंय का? क्षीरसागर साहेब विचार करू शकता, यावर देऊ शकता, आम्हाला अपेक्षा आहे. बर. हो हो, दीपाली हत्तीगरे किंवा रोहन सनी हत्तीगरे त्यांच्याकडनं कामं होतील का असं दिसतंय का? होणार होणार होणार. नाही झाली तर आम्ही जाऊन त्यांच्याकडे करून घेऊ, हक्कानं करून घेऊ. कारण दीपाली आमच्यापेक्षा लहान आहे आणि आम्ही सांगितलेलं ते काम करणार, यात काही वाद नाही. हक्कानं करून घेऊ, आम्ही भांडू त्यांच्याबरोबर जाऊन, नाही झालं तरी असं आम्हाला वाटतंय. आम्ही अपेक्षित आहे. आम्ही आमच्या जाऊ भागातला आणि ते करू अनुभव शकतो. आलाय का त्यांना भेटण्याचा किंवा भेटतात? हो हो, भेटतात. राहुल ते रोहन, ते आम्ही सनी म्हणते, ते तोंडात तेच बसलेला आहे. रोहन आता जाता येता भेटतोय, बोलतोय, सगळं आहे. आम्ही हक्कानं सांगू शकतोय. नाही, प्रशासनाचा कारभार म्हणजे कसं आहे, नागरिकांना जर त्यांच्या समस्या असतील तर प्रत्येक वेळेला नागरिक काय महानगरपालिकेत जाऊ शकत नाहीत. बरोबर. नगरसेवक ज्या वेळेला उपलब्ध असतील त्यावेळेला त्या प्रभागातील लोक त्या नगरसेवकांना त्यांच्या समस्या सांगून त्याचं निवारण चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल, या मताचा मी आहे. नगरसेवकच असायला पाहिजे जेणेकरून आपल्या तक्रारींचं निवारण चांगल्या प्रकारे होऊ शकते असं तुमचं म्हणणं आहे? हो हो हो. तुमच्या मते मला एक सांगा, एक नागरिक आहात आपण, कोल्हापूरकर आहात, नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक भागातल्या, आता कसं आहे, प्रभाग 80-81 प्रभाग आहेत. प्रभागात साधारण पूर्वी 6,000-6,500 मतदारांचा प्रभाग असायचा. आता 4-4 मतदारसंघ एकत्र आलेले आहेत. प्रत्येक बाकी पक्षांच्या आघाड्या असतील, युती असतील, काय त्याच्या हिशोबाप्रमाणे नगरसेवक हा असा असावा की त्याच्या प्रभागातील लोकांच्या ज्या समस्या आहेत, मग ते गटरच्या असतील, रस्त्याच्या असतील, लाईटच्या असतील, म्हणजे सार्वजनिक लाईटच्या समस्या असतील, किंवा प्रशासनाशी म्हणजे रिलेटेड ज्या काही समस्या असतील, त्या समस्या नागरिक त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्याचं निवारण, जो काय प्रोटोकॉल आहे त्यांचा, म्हणजे किती दिवसामध्ये ते व्हायला पाहिजे, त्या हिशोबानं त्वरित जास्तीत जास्त प्रयत्न करून त्याचं म्हणजे निवारण करणारा असा नगरसेवक असावा. आता तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा विचारतो की प्रभाग क्रमांक 6 जो तुमचा आहे, या प्रभागातून शिवसेनेचे उपशहरप्रमुख रोहन हत्तीगरे यांच्या पत्नी दीपाली हत्तीगरे या निवडणुकीच्या निघणार आहेत. काय त्यांचं व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे का? हो हो, मला माहिती आहे. सनी हत्तीगरे हे शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजे नगरसेवक नसताना सुद्धा त्यांच्या संपर्काच्या जोरावर किंवा त्यांच्या पदाच्या जोरावर जेवढं प्रभागात काम करता येते त्यांच्या माध्यमातून, मग रक्तदान शिबिर असतील, कुठं जर रस्ता झाला नसेल, नगरसेवकांच्या माध्यमातून राहून गेला असेल, तर तिथल्या रस्त्याचं काम माननीय राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून ओढून आणून करण्याचं काम हे सनी गेले 15 वर्ष अविरत करतायत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता कसं आहे, प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांच्या पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सक्षम आहेत. त्यांचं सामाजिक वावर भरपूर आहे, समाजाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्या नक्कीच एक महिला नगरसेवक म्हणून उत्कृष्ट असं काम करतील असं माझं मत आहे. खरं तर आता आपण बघतोय की 4 प्रभाग मिळून मोठा प्रभाग झालेला आहे. अनेक पक्ष, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्यामध्ये जो काही जागा वाटपाचा अजून जे काही चाललंय, त्या ह्याच्यामध्ये शिवसेना दीपाली हत्तीगरे यांचा विचार करेल असं वाटतंय का? हो, नक्कीच. शिवसेनेच्या माध्यमातून सनी उर्फ म्हणजे रोहन उर्फ सनी हत्तीगरे यांचं 15 वर्ष अविरत
काम चालू आहे आणि नक्कीच त्यांच्या कामाचा विचार करून शिवसेना त्यांच्या पत्नींना नक्कीच उमेदवारी देतील आणि त्या विजयी होतील ही सुद्धा मला खात्री आहे. आता एक माझा शेवटचा प्रश्न आहे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या वेळेला आता तुम्ही निवडणूक ज्याला मतदान करत असताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? नाही, व्यक्तिसाक्षेप मतदान झालं पाहिजे. पक्षाच्या माध्यमातून काम म्हणजे कसं आहे, सत्ता असेल तर पक्षाचं काम म्हणजे त्या घटकांचं कामाला जरा ताकद असते, पण व्यक्ती जर स्ट्रॉंग असेल आणि पक्षही त्यांच्या मागे आहेच. म्हणजे आता ज्या उमेदवारांचं तुम्ही मला विचारताय म्हणजे प्रायोरिटीद्वारे मी तुम्हाला ते सांगतोय की त्या पक्षाचं जर असेल तर पक्षानं उमेदवारी दिली तर नक्कीच त्यांचं काम तुम्हाला 100% या भागात तुम्ही परत मला बाईट घ्यायला आला तर मी तुम्हाला सांगेनच नक्की याबाबत. माझा शेवटचा प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? कोल्हापूर महानगरपालिकेवर आता देशात जी सत्ता आहे तीच कोल्हापुरात असावी असं माझं मत आहे. कारण जर वर्ण निधी वगैरे वरून यायचा असेल किंवा त्या माध्यमातून त्वरित कामं जर व्हायची असतील तर सत्ताधारी पक्षालाच मतदान केलं बरं असेल. मग महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट या पक्षातर्फे त्या उमेदवारी मागत आहेत. बघू पुढं काय होते. मला तर वाटतं नक्कीच त्या उमेदवारी मिळवण्यात आणि यशस्वी होण्यात सुद्धा हे ठरते. नाही, महाप्रशासनाचा कारभार हा उत्तमच होता, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु नगरसेवक असते तर त्याला आणि चालना मिळाली असते आणि चांगल्या पद्धतीनं तो आणि कारभार चांगल्या पद्धतीनं झाला असता. आता मला सांगा, तुम्ही एक नागरिक आहात, नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते की नगरसेवक जो आहे तो कसा असावा? प्रथम तर नगरसेवक हा उच्च शिक्षित असावा, किमान पदवीधर तरी असावा. कारण की लोकांच्या भावना, लोकांच्या समस्या, महानगरपालिकेत चालणारा कारभार ह्या गोष्टीशी त्याला म्हणजे ह्या गोष्टी त्याला समजायला हव्यात. बरोबर. याच्यासाठी तो सुशिक्षित हवा. आणि थोडा आता कसं आहे, आता युवा आपल्या इथं जास्त आहेत, त्यामुळं युवा एक असला तर चांगलंच आहे ते. नक्कीच. आता तुमच्या या प्रभाग क्रमांक 6 मधून जवळपास सीता कॉलनी परिसर, बुधवार पेठ परिसर, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ असा एक मोठा प्रभाग निर्माण झालेला आहे. या प्रभागातून अनेक जण इच्छुक आहेत, पक्ष देखील तेवढ्याच संख्येनं आहेत. जर यावेळेला तुमच्या इथं जे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत रोहन उर्फ सनी अत्तिगरे, त्यांच्या पत्नी दीपाली अत्तिगरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटते त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला सांगा? दीपाली वहिनींच्या बद्दल सांगायचं झालं तर एक पदवीधर त्या महिला आहेत. त्यांचं शिक्षण चांगलं आहे. समाजाशी त्यांची नाळ चांगल्या पद्धतीनं बांधलेली आहे. समाजाच्या भागाच्या प्रत्येक सुखदुःखात त्या समरस होऊन काम करतात. त्यांचे पती सनी अत्तिगरे ह्यांनी गेली 15 ते 20 वर्ष म्हणजे जेवढा आम्हाला ज्ञात आहे तेवढे 10-15 वर्ष तरी ते कंटिन्यू राजेशदादांच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पूर्ण भागाचा जसं विकास काय त्या विकासात त्यांचा खारीचा वाटा सुद्धा भरपूर आहे. कारण त्यांनी भरपूर प्रश्न मार्गी पण लावलेले आहेत. आणि त्यांच्या सनीदादांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या त्या वहिनी सुद्धा प्रभागात फिरत असतात. त्यांचं प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या सुखदुःखात त्या सहभागी होत असतात आणि त्यांना ह्या प्रभागाची चांगली जाण आहे. त्यामुळं त्यांना जर मिळत असेल तर ते आमच्यासाठी चांगलेच आहे. आत्ता बघायला गेलं तर त्या शिवसेना शिंदे गटातून त्या इच्छुक आहेत. काय वाटते पक्षीय पातळीवर कसा निर्णय होईल? आता तुम्हाला सांगायचं झालं तर अत्तिगरे कुटुंब हे जवळपास 10 ते 15 वर्ष तरी शिवसेनेशी त्यांची नाळ बांधलेली आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्यांच्या रक्तात शिवसेना आहे म्हणाला तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यातल्या त्यात आमदार साहेबांच्या बरोबर सनीदा त्यांचं इतकं म्हणजे बॉन्डिंग चांगलं आहे किंवा त्यांना ते म्हणजे भागात पण सगळ्यांना माहिती आहे की साहेबांचा शिलेदार म्हणूनच त्याला ओळखलं जाते. आणि जर समजा त्याला जर ते तिकीट मिळालं तर एक त्याला त्याच्या कार्याची किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याला त्याची पोचपावती पण मिळेल आणि तो त्या जोमानं पण आणि थोडं त्याचं कामाचं स्केल थोडं वाढवेल.
पण पक्षाने जरी विचार केला तर रोहन हत्तीगिरे असतील, दीपाली हत्तीगिरे असतील, यांच्याकडून प्रभागाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील का? नक्कीच जातील. ह्याच्या आधी पण उचलले गेलेले सामाजिक कार्यातून ते कायम, कारण पूर परिस्थिती ज्यावेळेला 2019ची असेल किंवा त्याच्यानंतर पुढच्या 2-3 वर्षात आलेली असेल, स्वतः ते पूरग्रस्त असताना सुद्धा त्यांनी समाजाच्या समस्या आपल्या समस्या म्हणून त्यांनी तिथं कामं केलं आणि हे आम्ही आमच्या सगळ्यांनी डोळ्यानं बघितले. आणि हे काय सांगायची गोष्ट नाही, प्रत्येकाला या प्रभागात माहिती आहे की त्यांनी ते काम त्या पद्धतीने केलंय चांगलं. त्यामुळे त्यांना पक्षाला, मला वाटत नाही की पक्षाला काय अडचण असेल त्यांना हे द्यायला. तर नक्कीच आपण प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांशी ज्या वेळेला संवाद साधला, या ठिकाणी रोहन हत्तीगिरे यांच्या पत्नी दीपाली हत्तीगिरे ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक आहेत. नागरिकांच्या ज्या वेळेला आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यावेळेला त्या एक उच्च शिक्षित आहेत, समाजाशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे आणि शिवसेना ही त्यांच्या रक्तातच आहे आणि अशा रोहन हत्तीगिरे आणि दीपाली हत्तीगिरे यांना नक्कीच उमेदवारी दिली जाईल आणि प्रभागाच्या विकासाला आणखीन मोठा एक हातभार जो आहे तो लागला जाईल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला ऐकिवात मिळालेल्या आहेत. 1-2 दिवसामध्ये नेमका निर्णय काय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.